नमस्कार. मी डॉक्टर उल्का नीलावती नारायण शेवकर. 8 मार्चला आपण महिला दिन साजरा करतो आणि हा महिला दिन साजरा करतो याची वेगवेगळी कारणं आहेत आणि वेगवेगळे प्रतिक्रिया पण असतात की 8 मार्चला महिला दिन साजरा करावा लागतो आहे. ही खरं खूप खेदाची बाब आहे. काही गरजच काय आहे महिला दिन साजरा करण्याचा. परंतु आजही जगाच्या पाठीवर वेगवेगळे देश आहेत. त्यामध्ये पाहिलं तर आज माणसाला म्हणजे पृथ्वीवर माणूस आहे आणि माणसाला काही निसर्गदत्त अधिकार आहेत. तर त्या अधिकारापासून आजही स्त्री, केवळ ती स्त्री आहे म्हणून वंचित आहे आणि तिला दाबणं, तिला काय म्हणूयात आपण मोठ्या आवाजाने, कधी फिजिकली मारहाण करून, कधी मेंटली टॉर्चर करून, तर कधी न्यूट्रल ट्रीटमेंट देऊन, कधी अबोला धरून असं तिला गुलाम बनवलं गेलेलं आहे. आणि स्त्री मुळातच संवेदनशील आहे, कोमल आहे, लवचिक आहे आणि आता हे प्रूव्ह होतं आहे की ती जेवढं सहन करणारी आहे ती तेवढे तिची शक्ती संपली तर ती कालीमातेचं सुद्धा रूप धारण करू शकते. ती अन्यायाचा प्रतिकार करू शकते, ती दुष्टांचा नाशही करू शकते. हे आज आपण जेव्हा वेगवेगळ्या स्त्रियांची उदाहरणं बघतो, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण बघतो त्यावेळेस लक्षात येतं. आणि मला जे जाणवलं ते असं गेलं की सुरुवातीला कदाचित हा इतका भेदभाव नसेल, परंतु स्त्रीमध्ये सर्जनशीलता आहे. ती एका जीवाला जन्म देऊ शकते. खरं तर हे खूप तिच्यामध्ये पॉवर आहे आणि स्त्रीमधली जी शक्ती आहे ती खूप वेगळ्या प्रकारची आहे. ती मला असं वाटते स्त्रीलासुद्धा उमगले की नाही माहिती नाही. म्हणजे मलाही मी खूपदा विचार करते की मला माझी स्वतःची नीट ओळख झाली आहे का, किंवा मला माझी शक्ती कळली आहे का आणि पूर्णतः मला कळले आहे का. कारण जोपर्यंत मलाच माझं पूर्ण मी कोण आहे, माझ्यामध्ये काय शक्ती आहे, माझ्यामध्ये कोणते गुण आहेत हे मला कळणार नाही तोपर्यंत ते प्रगट करण्यासाठी मी प्रयत्न पण करणार नाही. आणि मग मी काय करेल, हा असा वागतो तो मी तसं वागलं म्हणजे महान आहे. हां, म्हणजे सुरुवातीच्या काळात काय झालं, पुरुषासारखं वागायचं म्हणजे मग ती समानता आली. तर हा एक प्रिमिटिव्ह टप्पा होता की पुरुषांनी जे जे स्वातंत्र्य घेतलं ते आपण घ्यायचं. पण मग मला असं वाटतं इथं थोडा पॉज घ्यायला पाहिजे की पुरुष ज्या ज्या सगळ्याच गोष्टी करतात, व्यसनं करतात, बरोबर, तर ती आपण करायची का, आपली हेल्थ खराब करून घ्यायची का आपण, आणि कशासाठी आपण त्यांच्याशी तुलना करायची. जाईचं फूल हे जाईचं फूल आहे, मोगरा मोगरा आहे, झेंडू झेंडू आहे. प्रत्येकाची त्याची त्याची ओळख आहे, त्याची त्याची ब्युटी आहे. आणि म्हणून निसर्गाने जे स्त्रीला जसं बनवलेलं आहे ते आधी आपण स्वतः ॲक्सेप्ट करणं. आज एक गाणं मी ऐकत होते कि सजना है मुझे सजना के लिए. म्हणजे स्त्री समजा सुंदर तिने आवरलं, नटलं तर ते कुणासाठी तरी आहे. तर हा एक सगळं गाण्यांमध्ये ट्रेंड होता. पण आजच्या मुलींनी तो ट्रेंड काढून टाकलेला आहे की असं काही नाही, मी माझ्या सेल्फ लव्ह आहे, मी माझ्यासाठी छान आवरते, मी माझ्यासाठी छान आवरणार आहे. आणि हा जो बदलणारा पण ट्रेंड आहे हा खरंच खूप छान वाटत आहे. आजही समाजामध्ये बाईला जशी व्यवस्था हवी आहे तशी नाही आहे. म्हणजे वर्किंग आवर्स असतील, बऱ्याच गोष्टी, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट्स नाही आहेत किंवा तिला वावरण्यासाठी जे मोकळं मेकअप वातावरण असेल असं जाणवत नाही. तर या सगळ्या छोट्या छोट्या आस्पेक्टवर विचार करून तिला मोकळीक कशी करता येईल, तिला ही पृथ्वी, हा वावर या विश्वामधला सोपा कसा होईल याचाही थोडा विचार व्हायला पाहिजे. आणि मला कशी सिस्टीम पाहिजे आहे. म्हणजे एक तुम्हाला छोटं उदाहरण सांगते. पूर्वी किचनचे ओटे जे होते ते खूप उंच हाईटवर असे बांधले गेले होते आणि ऑब्व्हियसली स्त्रियांची उंची ही वेगवेगळी असणार आणि त्याच्यामुळे बऱ्याच लक्षात आले की त्यांची कंबर दुखते, पाय दुखते आहे. आणि जेव्हा खूप हा रिसर्च झाला तेव्हा ते ओट्यांची उंची थोडीशी स्त्रियांच्या उंचीच्या प्रमाणात जेव्हा करण्यात आली तेव्हा हे सुखकर झालं. म्हणजे असे खूप छोटे छोटे बदल आहेत पण जे तिला सुखकर होतील. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे पेहराव असेल, दागिने असतील, तिचं डाएट असेल, तिच्या हार्मोन्स जे बदलतात तर त्या हार्मोन्सला कसं स्टेबल तिने करायचं किंवा त्याला पूरक आहार काय आहे, त्याला घरगुती उपाय काय आहेत यावर नक्की रिसर्च व्हायला पाहिजे आणि ती मदत व्हायला पाहिजे. असे एक एक आता स्त्रिया कारण घरातून बाहेर पडल्यात, त्या स्वतःचं कर्तृत्व गाजवत आहेत, त्या स्वतःच्या वाटा शोधत आहेत, नवीन नवीन क्षेत्र शोधत आहेत. तर हे सगळे प्रश्न तिला नक्की येणार आहेत. हे सगळं जरी एकीकडे असलं तरी आजही
घरात मुलीचा जन्म नको म्हणून स्त्री भ्रूण हत्या होते, ही खूप खेदाची गोष्ट आहे. अरे, तुम्हाला 2 मुलीच का? आता तुमचं म्हातारपण कसं होईल? तुम्ही आजारी पडला तर तुम्हाला कोण मदत करेल? हे आजही प्रश्न समाजात आहे. तर ते कसे सोडवता येतील? मग मुलींनी त्यांच्या आईवडिलांची जबाबदारी घेतलं तर काय बिघडतं का? हे असे खूप सारे प्रश्न आहेत. आणि काय झालेलं आहे, एक साचा बनवला गेलेला आहे पारंपरिक, आणि त्या साच्यात ती मुलगी जन्मला आल्यापासून आपण तिला चटके देत राहतो, तिला बनवत राहतो. याच आशयाची एक कविता आहे, ती सादर करते. मी तिला दिला चटका. चटका म्हणजे आपण पळी तापवतो किंवा उलथणं तापवतो आपण आणि चटका देतो आपण. मी दिला तिला चटका, चर जशी ती कळवळली तशीच मीही. आई म्हणून जेव्हा मुलीला घडवत असते, अगं बाईचा जन्मच असा आहे, माझंही आयुष्य असंच गेलं, तुलाही असंच करायचं आहे, असंच वाग, असंच बोल, एवढंच हस, असंच तू आवर, भडक मेकअप करू नको, रात्री जाऊ नकोस, हे सगळे चटके देत असतो आपण. आणि तिचं व्यक्तिमत्व आपण घडवायचा प्रयत्न करत असतो, संस्कार देण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीला काय होतं, आई म्हणून जशी ती कळवळली तशी मीही कळवळले. नंतर हळूहळू चटके वाढवत गेले. ती बंद झाली. आणि अशाने काय झालं, ती बंद झाली. एक जी उमलू पाहणारी कळी होती, म्हणजे आपण काय म्हणूयात, या व्यापक ब्रह्मांडाचा विचार केला, सृष्टीचा विचार केला, पृथ्वीचा विचार केला, आणि जसं कोणतं झाड आहे, झाडावरची कळी आहे जी सहज उमलते, पण तिला आपण जर सारखे चटके दिले तर ते फुलंही कोमेजणार, उमलणारच नाही. मला असं वाटतंय की बऱ्यापैकी स्त्रियांचं असं झालं आहे. नंतर हळूहळू चटके वाढवत गेले, ती बंद झाली. माझा तिच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. मला तिच्यावर कब्जा करायचा होता. मी म्हणेल तसं ती वागेल, मी म्हणेल तर माझ्या हातात सगळं असेल, माझी ती गुलाम. मी तिला म्हणेल, आज तू छान दिसायचं आहे, तू देवी आहेस, तुझी पूजा करायची आहे, तर ती देवी, आणि मला पाहिजे तेव्हा ती गुलाम. मला जर तिचं नाही आवडलं तर मी तिच्याशी अबोला धरेल, मी बोलणार नाही. माझा तिच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. आता ती अनेक चटके सहन करते. आणि मी जेव्हा अवतीभोवती बघते तर स्त्रिया हे असे मानसिक, शारीरिक अनेक चटके सहन करतात. सर्र आवाजाला घाबरत नाही, दचकत नाही ती. पण कधी वाटतं, या समाजाला कधीतरी वाटेल की जी स्त्री खरी आहे ती आपल्याला बघायला मिळाली आहे. आपली आई बघा, काकू बघा, मावशी बघा, आजी बघा, पणजी बघा, आपली बहीण बघा, मुलगी बघा, की जी खरी आहे ती आपण कधी बघितली आहे, तिला समजलं आहे आपण. पण कधी वाटतं ती आता ती राहिली नाही. आणि मला असं वाटतं आहे की म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतात की स्त्रीमन कधी कळलंच नाही, पुरुषाला स्त्री कळत नाही किंवा तिच्या मनात काय चाललं आहे हे कळत नाही. तर मला असं वाटतं की हे चटके देणं आपण जरा बंद केलं आणि तिला माणूस म्हणून बघितलं की ती एक माणूस आहे, ती सजीव आहे, तिला अस्तित्व आहे, तिला तिचे विचार आहेत, तिला भावना आहेत, तिला तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आणि जसं या पृथ्वीवर बाकीचे सजीव वावरतात तसा तिलाही वावरण्याचा निसर्गदत्त अधिकार आहे. तो तुम्ही कोणी देणार नाही आहे, तो निसर्गदत्त आहे. आणि एवढं जरी आपण करू शकलो आणि त्या दिशेने छोटी आपण पावलं टाकू शकलो तर मला असं वाटतं आहे की खूप मोठं योगदान राहील पुढच्या पिढ्यांसाठी. नक्कीच जो बाईपणाचा प्रवास झालेला आहे, म्हणजे आधी तर ती घरातच होती, बाहेर पडत नव्हती, नोकरीला जात नव्हती, पैसे कमवत नव्हती, तिचे छंद, कर्तृत्व याच्याकडे तिचं दुर्लक्ष व्हायचं. तर आता हे न करता ती बॅलन्स करायचा प्रयत्न करते आहे. त्याच्यामुळे हे जे काही आता घडत आहे, होत आहे, हे नक्कीच खूप आशादायी आहे. परंतु मला असं वाटतं आहे की अजून पुढचा खूप प्रवास आहे की तिला जसं हे अवकाश हवं आहे, तिला जसा हा भवताल हवा आहे, तो तसा बनवायला आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे. पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.